सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। आणि पूर्वजन्मामध्ये त्याची इच्छा मनोमन होती की मला भगवंताची एक दिवस तरी भगवान नारायणाची सेवा करायला भेटावी, म्हणून तो कासव भगवान नारायणाच्या जवळ यायचा सेवा करण्याकरता। पण त्या कासवाला पाहिलं की भगवंताची सेवा करणारा शेष भगवान त्या कासवावरती फणी मारायचा, आणि फणी मारला की मग ते कासव भीतीपोटी पळून जायचं। आणि रोज तशा पद्धतीचा नित्यनेम घडायचा, पण त्यावेळेला शेष भगवान त्यावेळेला कासवाला जवळच येऊ देत नव्हते। पूर्वजन्मामधली भगवंताच्या चरणाची सेवा या जन्मामध्ये केवट तो कासव केवट झाला, आणि शेष भगवान परमात्मा कोण होते? लक्ष्मणजी महाराज। लक्ष्मणजी नुसतं बघत होते। भगवंताने सांगितलं मागच्या जन्मामध्ये लयच फना उगारीत होते ना म्हटले तुम्ही त्याच्यावर, आता म्हटले शांत बसा, आता त्याला जशी माझी सेवा करता येईल तशा पद्धतीने करू द्या। आणि स्वतः सर्व लक्ष्मणजीचे चरण धुतले, सीतामैयाचे चरण धुतले, आणि भगवंताला घेऊन तो परमात्मा पैलतीराला जातोय। आणि पैलतीराला घेऊन जात असताना पुनश्च परमात्म्याला नमस्कार करतोय, वंदन करतोय आणि विनंती करतोय, देवा पुन्हा कधी याल माझ्या भेटी करता? देवाने सांगितलं बघू जाता वेळेस शक्य झालं तर येईल तुझ्या भेटीला। भव नदी संसार सागरातून या पलीकडे आणल्यामुळे त्याला काय मोबदला द्यावा, जवळ काही नव्हतं। सीतामैयाने सांगितलं देवा आहे माझ्याकडे, मी देते। आणि मग स्वतः सीतामैयाने त्या केवटाला एक मुद्रिका दिलेली आहे, भगवंताची ती मुद्रिका घेऊन केवटाला आनंद झाला आणि भगवंताची चरण सेवा करण्याचा प्रयत्न करू लागला। आणि सज्जना हो, परमात्म्याची साधना, परमात्म्याचं नामस्मरण तुम्हाला आम्हाला भव नदी संसार सागरातून पहिले तरी नेण्याचं काम करतंय। हो गए भव से पार लेकर नाम तेरा, 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 नाम तेरा प्रभु नाम तेरा, नाम तेरा प्रभु नाम तेरा, तेरा नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम कर्म में सदा दीनता, सदा दीनता, कर्म में सदा दीनता, वाल्मीकि अति दीन दुखिता, कर्म में सदा दीनता, हरि रामायण तैयार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, नाम तेरा प्रभु नाम तेरा, प्रभु नाम तेरा, प्रभु नाम तेरा, तेरा प्रभु नाम तेरा, हो गए भव से पार
पुढे केवटाला भेट देऊन मार्गक्रमण करणार आहेत. पण तत्पूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि विश्रांती झाल्याच्या नंतर लगेच आपल्या कथेला सुरुवात करूयात. आता 1-5 मिनिटाची विश्रांती होईल. चहा पाण्याची व्यवस्था. पार्वती पतये शिव हर हर महादेव. परमात्मा श्री रामचंद्रजीची ही पावन चरित्र कथा ऐकत असताना परमात्मा श्रीरामाच्या अनेक चरित्राचं वर्णन करत आहोत आपण. भगवान श्री रामचंद्रजी चालत 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 14 वर्ष वनवासाला जाण्याकरता निघाले. केवटाच्या नावेमधून गंगा पार होत आहेत आणि गंगा पार होऊन परमात्मा चालत चालत वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये येत आहेत. ज्यावेळेला वाल्मिकी ऋषीला कळालं की प्रभू आपल्या आश्रमामध्ये येणार आहेत, सर्व शिष्य समुदाय वाल्मिकी ऋषीचा परमात्म्याला सामोरं जात आहेत, नमस्कार करतायत, लोटांगण घालतायत, परमात्म्याला घेऊन आपल्या गुरुदेवाकडे जात आहेत. वाल्मिकी ऋषीला पाहिल्याबरोबर भगवंताने वाल्मिकी ऋषीच्या चरणावरती लोटांगण घातलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. वाल्मिकी ऋषीने सुद्धा भगवंताला नमस्कार केलेला आहे. आतापर्यंत ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो परमात्मा होऊन आपल्या भेटी करता आलेला पाहिला. परमात्म्याचं यथा योग्य वाल्मिकी ऋषीने स्वागत केलं आणि परमात्म्याने वाल्मिकी ऋषीला काही महत्वाचे प्रश्न विचारलेत. भगवंत महाराज, 14 वर्ष वनवासामध्ये मी राहणार आहे. आता ती 14 वर्ष मी कुठं कुठं राहावं, काही ठिकाणं मला तुम्ही सांगा की ज्या ठिकाणी मी राहील म्हणून. वाल्मिकी ऋषीला भगवंताने राहण्याची ठिकाणं विचारलेली आहेत, कुठं कुठं मी 14 वर्ष राहू. तर वाल्मिकी ऋषी सांगतायत, भगवंत खरं पाहिलं तर या जगामध्ये सगळीकडेच तुम्ही आहात, कुठं नाहीत तुम्ही. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. वाल्मिकीजी म्हणतात की देवा तुम्ही कुठं नाहीत, खरं तर तुमचं अस्तित्व या सगळ्या जगामध्ये गच्च भरलेलं आहे. कणाकणामध्ये कण कण में है राम रमैया, कणाकणामध्ये वस्तूमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये परमात्मा वास्तव्य करतो आहे. नवे नवे विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही मुरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. परमात्मा प्रत्येक कणामध्ये वस्तूमध्ये झाडा झुडपान लतान वेलीन फुलांमध्ये परमात्मा आहे. तो नाही ऐसा उरला से कमान, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. अरे तो नाही असं ठिकाणच नाहीये जगामध्ये, कुठे नाही देव. वाल्मिकी ऋषी देवाला सांगतात, देवा काय विचारतायत तुम्ही असं मला. पण स्वतः परमात्म्याने सांगितलं, नाही गुरुदेव, 14 वर्ष मला राहायचंय आणि ती ठिकाणं तुम्ही वाल्मिकी रामायणामध्ये अगोदरच सांगून ठेवलेली आहेत. कारण रामचंद्रजी जन्माला यायच्या अगोदर वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं होतं. रामचंद्रजी व्हायच्या अगोदर वाल्मिकीजीने रामचरित्र लिहिलं होतं. म्हणून रामचंद्रजी म्हणतायत, आता तुम्ही जसं सांगताल तसं मला वागायचंय. बोलिला वाल्मिक तैसेची करील, वर्तो निधाविल मने नामा. तुम्ही जसं सांगताल तसं मला आता करायचंय. नवे नवे तुम्ही जसं माझं चरित्र लिहिलंय त्या पद्धतीनं मला आचरण करायचंय. विनंती आहे, मला तुम्ही सांगा मी कुठं राहू. आणि मग वाल्मिकी ऋषीने भगवंताला राहण्याची 14 ठिकाणं सांगितलेली आहेत. 14 ठिकाणं आहेत, ती वेगवेगळी ठिकाणं आहेत. त्या ठिकाणांपैकी वाल्मिकी ऋषी म्हणतात की जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरी नामा.
ज्या व्यक्तीचे कान जिनके श्रवण समुद्र समाना, तुझी कीर्ती ऐकण्याकरता समुद्रासारखे विस्तीर्ण ज्याचे कान आहेत, त्या ठिकाणी देवा तुम्ही वास्तव्य करायचंय. 14 ठिकाणं राहण्याकरता दिली परमात्म्याने. ज्यांचे कान समुद्राप्रमाणे आहेत अशांच्या ठिकाणी देवा तुम्ही राहायचंय. ज्यांचं हृदय सुंदर आहे अशा व्यक्तीच्या, अशा माणसाच्या हृदयामध्ये जाऊन तुम्ही राहायचंय. देवाला विचारले देवाने, मी कुठं राहू? वाल्मिकी ऋषी सांगतात त्या ठिकाणी राहा. कुठं? ज्यांचं हृदय सुंदर असेल. नवे नवे एवोनी गोपाळ राहे तेथे. त्याचा पूर्वार्ध काय? हा, तुका मने चित्त करारे निर्मळ, एवोनी गोपाळ राहे तेथे. त्या ठिकाणीच परमात्मा राहतो ज्या ठिकाणी अंतकरण शुद्ध आहे. वाल्मिकी ऋषी सांगतात ज्याचं अंतकरण चांगलंय, चित्त शुद्ध आहे, म्हटले हे तुम्हाला राहण्याचं ठिकाण आहे. पुढे असं वर्णन नाही, हे जे डोळे आहेत देवा तुमचं दर्शन घेण्याकरता असुसलेले आहेत, त्या डोळ्यामध्ये तुम्ही वास्तव्य करावं अशी आमची इच्छा आहे. ठिकाण दिलं. पुढे काम क्रोध मोह मद मत्सर दंभ अहंकार माया राग द्वेष कपट दंभ अशा अनेक ठिकाणी देवा तुम्ही राहायचंय. काम आमच्या अंतकरणाला स्पर्श करू नये म्हणून तुम्ही त्या कामनेमध्ये राहायचंय. यदा कदाचित कामाने जरी आम्हाला स्पर्श केला तरी कामाचा स्पर्श न होता तुमचा स्पर्श आमच्या जीवाला झाला पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही राहा. क्रोधाच्या ठिकाणी तुम्ही राहा. आमच्या जीवनामध्ये किती क्रोध आला तरी त्याचा परिणाम आम्हाला झाला नाही पाहिजे. कारण क्रोधाचं रूपच तुम्ही घेतल्यामुळं, साक्षात क्रोधच तुम्ही असल्यामुळं आमच्या जीवनामध्ये कुठलं दुःख प्राप्त होणार आहे. जी माया आहे त्या मायेमध्ये तुम्ही वास्तव्य करावं. 14 ठिकाणं ती दिलेली आहेत. 14 ठिकाणं. आणि त्या 14 ठिकाणी भगवान परमात्मा राहण्याची विनंती वाल्मिकी ऋषी करतात. भगवंताने सांगितलं ठीक आहे, हे झाले तत्वज्ञानाच्या दृष्टीने मला राहण्याचे ठिकाण, परंतु आता इथून पुढचं माझं वनातलं जीवन कशा पद्धतीने जगावं आणि कुठं जाऊन सुखाने आनंदाने राहावं असं ठिकाण मला सांगा. आणि मग त्यावेळेला वाल्मिकी ऋषी भगवंताला राहण्याकरता एक ठिकाण सांगतात. ते ठिकाण म्हणजे कोणतं? चित्रकूटगिरी करहु निवासा तुम्हार सब वाती सुपासा. चित्रकूटगिरी करहु निवासा. देवा इथून काही अंतरावरतीच चित्रकूट नावाचा पर्वत आहे. चित्रकूट. आणि त्या चित्रकूट पर्वतावरती तुम्हाला राहण्यासारखं अत्यंत सुंदर ठिकाण आहे. मंदाकिनी माता जवळच वाहते. चित्रकूटाच्या पायथ्यालाच आहे मंदाकिनी. मंदाकिनी मैया जवळच पायथ्याला राहते चित्रकूटाच्या. सुंदर ठिकाण आहे. अनेक संत महात्मे त्या चित्रकूटावरती वास करतात. संत महात्म्यांचा सहवास त्या चित्रकूट पर्वतावरती आहे. लतांनी वेलींनी फळांनी फुलांनी बहरलेला तो पर्वत आहे चित्रकूट पर्वत. तुम्ही गेला असताल तिकडं काशी गया अयोध्येला, तिकडे गेल्याच्या नंतर पाहायला भेटतो बघा हा चित्रकूट पर्वत. अत्यंत सुंदर असा पर्वत आहे. आणि तो चित्रकूट पर्वतावरती परमात्मा राहू लागले. गुहकाने परमात्म्याला राहण्याकरता त्या ठिकाणी आपल्या सेवकांच्या करवे सुंदर अशा कुटिया बनवण्यात आल्या. भगवंत सीता माता आणि लक्ष्मणजी यांच्याकरता कुटिया बनवल्या. आणि भगवंत आता चित्रकूटावरती राहू लागले. पण चित्रकूटावरती राहत असताना अनेक संत महात्म्यांचा सहवास रामचंद्रजीच्या जीवनामध्ये लाभत होता. रोज कथा कीर्तन भक्ती परमात्म्याच्या जीवनामध्ये प्राप्त संतांच्या सहवासामध्ये प्राप्त होत होती. कारण भगवंत म्हणतात की अरे मी देव जरी असलो तरी संतांची संगत
मला सुद्धा जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा आहे. कारण संत संगती वाचून माझं सुद्धा जीवन अपुरं आहे भगवंत हे तुम्हाला मला सांगतात. आणि म्हणून संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी आची बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी आची बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, बनेगी तेरी किस्मत जगेगी. अरे हो गई भव से पार संगतीमध्ये परमात्मा चित्रकूट धाम पर्वतावरती राहत होते. परमात्मा वास्तव्य करू लागले. आता आपल्याला तिकडे अयोध्येकडे जायचंय. भगवंताला आता थोडा वेळ इथं चित्रकूटावरती विश्राम करू द्यायचा. आता आपल्याला अयोध्येमध्ये जायचंय. इकडे मात्र सुमंतजी देवाला इकडे वाट लावून अजून सुद्धा अयोध्येत गेले नव्हते. घोडे सुद्धा अयोध्येत जायला तयार नव्हते. इकडे मात्र सगळे अयोध्यावासी नगर भगवंताची वाट बघत होते, सुमंताची वाट बघत होते. अजून कसा सुमंत रथ घेऊन आला नाही.
कौशल्या, सुमित्रा, महाराज दशरथजी तर रामाच्या विरहामध्ये मूर्छित होऊन खाली पडले होते. मरणासन्न अवस्था झाली होती. परमात्मा राम सोडून निघून गेल्यापासून पाण्याचा थेंब सुद्धा महाराजांनी घेतलेला नव्हता. मुखामध्ये फक्त एकच शब्द होता, राम राम राम. रामा वाचून राजा दशरथजीला दुसरं काही आठवत नव्हतं मायबाप. एके दिवशी दशरथ महाराज कौशल्याला म्हणतात, कौशल्या, सुमंतजी नाही का ग आले अजून माझ्या रामाला राघवला घेऊन? कौशल्या माता सांगती, महाराज अहो काही दिवस थांबतील आणि येतील पुन्हा, काळजी करू नका, तुम्ही धीर धरा. तुम्ही जर धीर सोडला तर आम्ही कसं जीवन जगायचं महाराज? अयोध्या म्हणजे जहाज आहे आणि त्या जहाजाचे कप्तान तुम्ही आहात. कप्तानाने जर धीर सोडला तर आतल्या प्रवाशांनी कसं जीवन जगायचं? हमारा राघव जरूर आएगा, जरूर आएगा. सुमंताची वाट बघत होते, कधी रामाला घेऊन सुमंत परत येईल. सुमंत मात्र धाडस होत नव्हतं कोणत्या तोंडाने जाऊन राजा दशरथाला सांगावं की महाराज नाही, तुमचा शब्द मी पालन करू शकलो. कोणत्या तोंडाने जाऊन राजा दशरथाला आपल्या मालकाला सांगावं की आपला राघव माझ्या बरोबर नाही येऊ शकला परत? धाडस होत नव्हतं सुमंतजीचं राजा दशरथाच्या समोर जाऊन हे उत्तर द्यायला मायबाप. पण एके दिवशी मध्यरात्री गुपचूप सुमंतजी अयोध्येमध्ये प्रवेश करतायत. कोणालाच न कळू देता गुपचूप अयोध्येमध्ये प्रवेश करतायत. सेनापती कर्वे कौशल्यला कळल्या जातं की सुमंतजी आलेले. आणि ज्या वेळेला सुमंतजी त्या महलामध्ये प्रवेश करतायत सज्जन हो, आणि कौशल्या माता सांगते, ऐकलं का हो महाराज, सुमंतजी आलेले. सुमंत आलाय म्हणून शब्द ऐकला राजा दशरथाच्या अंगामध्ये चैतन्य संचारलं. सुमंत आला म्हणजे माझा राघव नक्कीच आला असेल. आणि म्हणून डोळे उघडून दशरथजीने सुमंताकडे पाहिलं, पण सुमंतजीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि सुमंतजी खाली मान घालून उभे होते. राजा दशरथांनी विचारलं, सुमंता कुठे माझा राघव? अरे तुला काय म्हटलो होतो मी, 2-4 दिवस कुठंतरी माझ्या रामाला वनामध्ये फिरव, रथामध्ये बसून आणि परत घेऊन ये. आणलंच की नाही माझ्या राघवाला सुमंता? सुमंतजी मात्र खाली मान घालून उभे होते. डोळ्यामध्ये अश्रू होते, हृदय थरथर कापत होत. काय उत्तर द्यावं महाराजांना की मी तुमच्या राघवाला नाही परत आणू शकलो महाराज? नमस्कार केला आणि सुमंतजी रडून सांगू लागले, क्षमा असावी सरकार, माफी असावी. खूप आग्रह केला मी राघवला, रामचंद्रजीला समजावून सांगितलं पण ऐकायला तयार नव्हते महाराज. 14 वर्ष बघता बघता निघून जातील आणि मी लगेच परत येईल म्हणून रामचंद्रजी निघून गेलेत. तुमच्यासाठी निरोप दिलाय की बाबाला म्हणावं माझी काळजी करू नका, मी परत तुमच्या भेटी करता येईल.
ज्या वेळेला सुमंताच्या मुखातून तो शब्द ऐकला महाराज, आणि राजा दशरथ धाडकन खाली पडले आणि राजा दशरथ मोठ्याने ओरडायला लागले, राम श्रीराम श्रीराम श्रीराम, राम राम करत धाडकन खाली पडले. कौशल्या माता, सुमित्रा, सगळ्या दासदासिया राण्या, कोणी वारा घालतय, कोणी पाणी देण्याचा प्रयत्न करतय, पण राजा दशरथजींनी सांगितलं नका, आता काही उपयोग नाही. आणि तेवढ्यामध्ये माता कौशल्यानी मांडी दिली आणि आपल्या मांडीवरती राजा दशरथजीचं मुंडकं घेतलंय. आणि सज्जन हो, तेवढ्यामध्ये राजा दशरथ राम 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 करत एक 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 क्षण मोजतायत. आणि तेवढ्यामध्ये कौशल्याच्या मांडीवरती डोकं ठेवून खाली पडलेले असताना तेवढ्यामध्ये समोरच्या भिंतीवरती काहीतरी चित्र दृश्य दिसलं राजा दशरथाला. आणि राजा दशरथ कौशल्याला म्हणतात, कौशल्या बघितलंस का तू? हे कौशल्या बघितलंस का तू? सुमंता ते बघ ना, ते बघ ना, मला ते भिंतीवरती काहीतरी चित्र दिसतं. कौशल्या रडत असताना म्हणते, महाराज असं काय बोलतात तुम्ही? अहो त्या भिंतीवरती समोर तर काही नाहीये महाराज. नाही कौशल्या, नाही सुमंता, नाही सुमित्रा, पहा त्या भिंतीवरती मला एक दृश्य दिसतंय. काय दृश्य महाराज? राजा दशरथजी सांगतात, बघितलं का? त्या श्रावणाचे आंधळे मायबाप मला त्या भिंतीवरती दिसत आहेत आणि ते मला शाप देताना ते चित्र दृश्य दिसतंय. सुमित्रा कौशल्याने विचारलं, सुमंताने विचारलं, महाराज कोणते आंधळे मायबाप आणि कोणता श्रावण आणि कोणतं काय, कसलं कोण शाप देत आहे? नाही सुमंता, आले त्या आंधळ्या श्रावणाचे आंधळे मायबाप मला शाप देताना दिसतायत. तो इतिहास सांगितला, माझ्या हातून श्रावणाला बाण लागला होता आणि तो श्रावण मेल्यामुळे त्या आंधळ्या मायबापाने मला शाप दिला होता की राजा, आम्ही आमच्या श्रावणाच्या विरहामध्ये तरपडून मरतो राजा, पण जा राजा, आमचा सुद्धा तुला शाप आहे. 4 मुलं असताना सुद्धा तुझ्या अंतकाळाच्या वेळेला एकही मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही आणि तुला सुद्धा तुझ्या मुलाच्या विरहामध्ये तडफडून तडफडून मरावं लागेल राजा. सुमंता, कौशल्या, सुमित्रा, ते दृश्य मला दिसतंय आणि आता मला असं जाणवायला लागलंय की मी आता मरणार. कौशल्या रडते आणि सांगते, महाराज असं बोलू नका तुम्ही. अहो राम 14 वर्ष लगेच जातील, निघून जातील, येतील आणि आपल्याला भेट देतील. नाही कौशल्या, रामा वाचून मी एक सेकंद सुद्धा राहू शकत नाही. आज राम आला नाही म्हणजे एक दिवस, एक सेकंद सुद्धा माझा रामा वाचून राहू शकत नाही. आणि सज्जन हो, 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. अंध्या मायबापाने दिलेला तो शाप राजा दशरथाला आता भोगावा लागला. 4 पुत्र असताना सुद्धा अंतकाळाच्या वेळेला एक सुद्धा मुलगा जवळ नव्हता. आणि सज्जना हो, मुखामध्ये राम 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 आणि मरणासन्न अवस्थेच्या वेळेला राजा दशरथाने 6 वेळेला राम नामाचा उच्चार केला. आणि राम नाम म्हणत म्हणत राजा दशरथाने रामाचं नाव, रामाचं स्मरण करत करत आपल्या देहाचं बलिदान दिलं. राम राम कही, राम कही, राम राम कही, राम राम कही, राम कही, राम राम कही, राम तेनु पर
वीर रघुवर राय गयो सुरधाम राय गयो सुरधाम। राम 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 6 वेळेला राजा दशरथाने राम नामाचा उच्चार केला मायबाप, आणि राजा दशरथ राम योगामध्ये मरण पावले। ज्या वेळेला राजा दशरथांनी आपला प्राण सोडला हे दृश्य तिथं सगळ्या उपस्थितांनी पाहिला आणि सगळ्यांनी हंबरडा फोडला। महाराज, कौशल्या, सुमित्रा, सुमंतजी आपल्या राजाच्या झाल्याने हंबरडा फोडून रडू लागले। तेवढ्यामध्ये वशिष्ठ महामुनीला ही वार्ता कळते की आपला राजा दशरथ आपल्याला सोडून निघून गेला। वशिष्ठ महामुनी त्या दरबारामध्ये येतात, दरबारामध्ये येऊन सगळ्याची समजूत घालतात। सेनापतीला सांगतात लवकर जा, भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला गेलेले होते ना, त्यांना कळू देऊ नका, फक्त सांगा की माझं बोलाव नाही, गुरु महाराजांनी तुम्हाला लवकर बोलवलंय म्हणून त्यांना घेऊन या। इकडे मात्र मामाच्या गावामध्ये भरत आणि शत्रुघ्नाला अपशकुन घडू लागले, चित्र विचित्र स्वप्न पडू लागले, काहीतरी विपरीत आपल्या घरी घडलेलं जाणवू लागलं। तेवढ्यामध्ये अयोध्येमधून रथ येतोय आणि सांगतोय भरत आणि शत्रुघ्नाला गुरु महाराजांचा आज्ञा आहे, त्यांना लवकरात लवकर बोलवलंय। भरत आणि शत्रुघ्न जे रथामध्ये बसतात आणि इकडे अयोध्येकडे येण्याकरता निघतायत। मनामध्ये मात्र शंका कुशंकाचं काहूर माजलेलं आहे, काय झालं असेल, काय घडलं असेल, एवढ्या जलद गतीने गुरुजीने आपल्याला कशाला बोलवलं असेल, काही वाईट तर घडलं नसेल ना। आणि म्हणून भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावावरून अयोध्येमध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला कैकेयीला मात्र एवढा आनंद झाला, हातामध्ये आपल्या मुलाला ओवाळण्याकरता ताट घेऊन दारावरती येऊन उभी टाकते कैकेयी। आणि जसा भरत पाहिला तसा आनंद झाला आणि भरताच्या समोर जाऊन गंध अक्षता लावून ओवाळण्याचा प्रयत्न करते। भरतजी म्हणतात आई, दादा कुठे आहेत माझे, आई बाबा कुठे आहेत आपले, बाकीचे सगळे कुठे आहेत, कौशल्या माता कुठे आहे, सुमित्रा कुठे आहे, तू एकटीच कस काय मला ओवाळण्या करता आलीस। आई, ज्या ज्या वेळेला मी मामाच्या गावून येत होत्या त्यावेळेला माझे भैया राम लक्ष्मण बाबा असायचे, 2-3 आई असायचे, आई या वेळेला मात्र तू एकटीच आहेस, कुठे आहेत माझे दादा राम, कुठे आहेत बाबा, कुठे आहेत माझे कौशल्या माता, सुमित्रा माता कुठे आहेत। असं म्हटल्याच्या नंतर कैकेयी हसली आणि म्हणते अरे बाळा, बरं झालं वेळेवरती मंत्रा माझ्याकडे आली आणि तिने मला समजून सांगितलं म्हणून तर चांगलं झालं, नाही तर काही खरं नव्हतं आपलं। अगं आई काय म्हणतेस तू, काय झालं नेमकं। अरे बघ ना, म्हटले तुझे वडील महाराज दशरथ यांच्याकडे मी 2 वर मागून घेतले। काय आई, काय वर मागितलंस माझ्या बाबाकडे। कैकेयी म्हणते अरे एका वराने तुला राज्य गादी मागितली असं, आणि दुसरा वर काय मागितलंस आई। अरे दुसऱ्या वराने 14 वर्ष रामाला वनवास मागितला, तुझा मोठा भाऊ राम 14 वर्ष वनवासाला निघून गेल्यामुळं रामाचा विरह तुझ्या वडिलाला सहन झाला नाही म्हणून तुझे वडील मरण पावले। महाराज तो शब्द कैकेयीच्या मुखातून ऐकला आणि धाडकन त्या आरतीचं ताट सांडून टाकलं आणि एवढे भयंकर रागावले आणि आपल्या आईला एवढं नाही ते बोलू लागले, पापिनी आहेस तू, अपवित्र आहेस, अरे तुझी हे 2 वर मागत असताना जीभ का जडली नाही, कलंकिनी आहेस, कुलटीनी आहेस। आपल्या आईला एवढं भरतजी महाराज बोलू लागले, जा तुझं हे राज्य मला नको। अरे ज्या राज्यामध्ये माझा भाऊ नसेल आणि ज्या राज्यामध्ये भावाच्या विरामध्ये माझा बाप मरत असेल, कुठलं मला सुख समाधान आहे। आई चल चलत हो, आजपासून तू माझी आई नाहीयेस,
तू माझी वैरिणी आहेस, शत्रू आहेस. आजपासून तू माझी. आपल्या आईचा त्याग केला महाराज, लात मारली आणि आईला सोडून भरतजी महाराज कौशल्याच्या महलामध्ये येत आहेत आणि पाहतात तर कौशल्याच्या मांडीवरती आपल्या पित्याचं देह पडलेला होता आणि पडलेला तो देह पाहिला आणि एकदम मिठी मारली आणि भरतजीने आपल्या बापाच्या गळ्यामध्ये पडून रडायला सुरुवात केली. बाबा बाबा, हे सगळं घडलं माझ्यामुळंच. मीच या सगळ्या कटकारस्थानाला कारणीभूत आहे बाबा. कारण त्या दुष्ट कैकेयीच्या पोटी जर मी जन्माला आलो नसतो बाबा, तर त्या दुष्ट कैकेयीने, पापीने, चांडाळणीने माझ्या राघवाला, माझ्या दादाला वनामध्ये पाठवलं नसतं. बाबा, माझ्या बंधूच्या राघवाच्या विरामध्ये तुम्हाला प्राण सोडण्याची गरज पडली नसती. या सगळ्याला कारणीभूत मीच आहे. आपल्या पित्याच्या देहाला गोटाळून मिठी मारून भरतजी महाराज रडत होते. सज्जना हो, वशिष्ठ महामुनीने भरताला धरलं आणि सांगितलं, भरत धीरज रखो, घटना वाईट आहे. महाराज आपल्याला सोडून निघून गेलेत. रामचंद्रजी तिकडे वनामध्ये, पण आपल्याला मात्र थोडस सावध व्हावं लागेल. भरताला सावध केलं. सगळा समाज रडतोय. महाराज राजा दशरथाच्या विराहामध्ये. राजा दशरथजीचं शरीर तेलाच्या कढईमध्ये ठेवण्यात आलं, पेटीमध्ये. आणि सज्जना हो, शरयू नदीच्या किनारावरती राजा दशरथजीचं पार्थिव आणण्यात आलं. आणि सज्जना हो, सगळ्या अयोध्यावासियांच्या समोर, सर्व देवदेवतांच्या समोर सम्राट राजा सूर्यवंशाचे सम्राट राजे दशरथजी महाराज यांना स्वतः वशिष्ठ महामुनी अग्नी देत आहेत. आणि महाराज दशरथजीचं शरीर अग्नी प्रज्वलित होतो आणि त्या अग्नीमध्ये महाराज दशरथजी आणि त्यांच्या शरीराची राख होते. आणि महाराज दशरथजी या सर्व संपूर्ण विश्वाचा निरोप घेऊन स्वर्गात निघून जात आहेत. दुसऱ्या दिवशी शोक सभा भरल्या जाते आणि त्या शोक सभेमध्ये सगळे श्रद्धांजली राजा दशरथजी महाराजाला देत आहेत. शेवटी विश्वामित्र ज्या वेळेला उठतायत त्यावेळेला विश्वामित्र सगळ्यांना समजून सांगतायत, महाराज दशरथजी गेलेत, याचा अर्थ ते काही अमर होण्याकरता इथं आले नव्हते. जगाचा नियम आहे, आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ चला, कोई बंधा जंजीर. वशिष्ठ महामुनी सगळ्यांना भरताला समजावून सांगतात, अरे जो जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस मरावं लागतंय. राजा भरत, काळजी करू नको. महाराज गेलेत म्हणजे त्याच्या अगोदर हजारो लाखो वर्षाचं आयुष्य मिळून सुद्धा इथं कोणालाच थांबता आलं नाही. जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरत आहे, मग तो कोणी असू दो, चाहे वो राजा हो, चाहे वो रंक हो, चाहे वो फकीर हो, लेकिन एक आया है उसे एक ना एक दिन यहां से जाना ही पड़ता है. काय सांगाओ, पीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए हकीम जोगी. पीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए हकीम जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी, मर गए जिंदा जोगी. अरे जपी तपी संन्यासी त्यागी वैरागी महात्मे सुद्धा जन्माला आले म्हणजे त्यांना मरण आहे. मनुष्य देह मिळाला की त्याला एक ना एक दिवस जावं लागतंय. चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे,
सुबह शाम दोपहर धीरे धीरे, सुबह शाम दोपहर धीरे धीरे चली आ रही धीरे धीरे चली जा रही है, चली जा रही चली जा रही माणूस हळूहळू हळू मरणाच्या दिशेकडे जातो आणि एक दिवस त्या माणसाचा अंत होतो. वशिष्ठ महामुनी सगळ्या अयोध्येतल्या लोकांना समजून सांगू लागले, महाराज गेलेत. त्याच्या अगोदर खटवंग, दीर्घबाहू, अज, रघु, दिलीप, भगीरथ एवढे मोठे राजे झाले, ते सुद्धा गेले. म्हणून दुःख मानू नका, दुःख मानू नका. सगळ्यांना समजून सांगतायत. कारण प्रत्येक माणसाला एक माणसाच्या जीवनामध्ये तो भाई कहे बहन मेरी है, भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है. ना भाई बहन का न बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है. तो आया भगत तुझे अपने वतन को चाहना है, काया नगर का सौदागर. माता कहे बेटा मेरा है, माता कहे बेटा मेरा है,
नाता है तू तो सास कहे जवाई मेरा है और ससुरा कहे जवाई मेरा है, ना सास का न ससुरे का ये तो लड़की देने का नाता है। तो हरि बोल वतन को जाना है कबीरदासजी महाराज वर्णन करताना म्हणतात, एक ना एक दिवस आपल्याला जायचं, आपण सगळे काळाचे गुलाम आहोत। नवे नवे जीवनामधली ही सगळी नाती तिथपर्यंतच आहे। जगातलं एकमेव नातं असं आहे की ते नातं परमात्मा बरोबर जोडलेलं, आणि तेच नातं मेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या बरोबर येतं बघा। कबीरदास महाराज म्हणतात, कबीर कहे कमाल मेरा है, कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर कमाल का न कमाल कबीर का, ये तो हरि गुण गान का नाता है। तू तो गाया नगर का मुझे अपने वतन को जाना है, तू गाया नगर का तू गाया नगर का गाया नगर का। वशिष्ठ महामुनी सांगतायत, महाराज गेले दुःख करू नका, आपल्याला सुद्धा तसं एक ना एक दिवस जावंच लागणार आहे। सगळ्यांची समजूत काढतात वशिष्ठ महामुनी, दुःखावरती थोडस पांघरून टाकतात, भरताला जवळ बोलवतात, भरता अरे तुझे वडील मरण पावले, तुझा भाऊ 14 वर्ष वनवासाला गेला, त्याचं कारण आहे तू राजा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे, आणि म्हणून महाराज तर गेलेत, आता पुढचं राज्य चालवावं आणि ती राज्य गादी तू चालवावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। वशिष्ठ महामुनीचा तो शब्द ऐकल्याने भरत महाराज रडू लागले, महाराज नाही, खऱ्या अर्थानं या राज्य गादीवरती बसण्याचा अधिकार भगवंताचाच आहे, माझ्या रामचंद्रजीचा आहे। का? कारण माझी योग्यता ती नाहीये। ज्या गादीवरती एकेकाळी खटवांग राजे बसले होते, ज्या गादीवरती एकेकाळी भगीरथ महाराज बसले होते, ज्या गादीवरती एकेकाळी दीर्घबाहू राजे बसले होते, ज्या गादीवरती माझे पिता श्री राजा दशरथजी महाराज बसले होते, त्या गादीवरती बसण्याचा माझा अधिकार नाहीये। महाराज नाही, मी नाही गादीवरती बसू शकत। सगळ्यांना सगळे विनंती करतात, नाही भरतजी तुम्हाला राज्य चालवावं लागेल। कोण राज्य चालवेल इथं? नाही म्हटले, मी नाही बसू शकत। आपण काय करू म्हटले, भगवंत रामचंद्रजीची आज्ञा घेऊन येऊ, आणि म्हणून रामाला भेटल्याशिवाय आणि भगवंताची भेट झाल्याशिवाय म्हटले मी कुठलंच काही करू शकत नाही। अरे भगवंत ज्या वेळेला जी आज्ञा देतील त्यावेळेला मी भगवंताच्या आज्ञेनुसार पुढचं कार्य करेल। म्हणून मला अगोदर माझ्या भगवंताची भेट घ्यायची, माझ्या प्रभूची भेट घ्यायची आहे, आणि म्हणून मी माझ्या भगवंताला भेटण्याकरता निघालोय। सगळे अयोध्या म्हटू लागले, महाराज
तुम्ही एकटेच जात आहात, मग एकटे नका जाऊ, आपण सगळेच मिळून जाऊ ना म्हटले भगवंताला भेटण्याकरता. आणि मग सगळे निघाले. पण कैकेयीला मात्र आता पश्चाताप झाला होता. आपण किती चुकलो होतो, आपलं किती मोठं पाप आपल्याकडून घडलंय. कैकेयीला सुद्धा पश्चाताप झाला. कैकेयी भरताला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण भरत एक शब्द सुद्धा बोलायला तयार नव्हते. तुझ्यामुळे हे सगळं घडलंय, तू माझी माय नाहीस, तू माझी आई नाहीस, इथून पुढे तुझा आणि माझा नातं संपलंय. आणि म्हणून कैकेयी सुद्धा, वशिष्ठ महामुनी कैकेयीला सुद्धा सांगतात, भरत कैकेयीला सुद्धा बरोबर घेऊयात. आणि कैकेयी माता, सुमित्रा, कौसल्या, वशिष्ठ महामुनी, अयोध्येतला सगळा समाज, भरत शत्रुघ्नजी माझ्या प्रभूला भेटण्याकरता आता त्या दिशेने निघाले. जात असताना शृंगवेरपूरला मुक्काम पडला. पण ज्या वेळेला चतुरंगिनी सेना घेऊन कोणीतरी माझ्या प्रभूला मारण्याकरता जाते म्हणून त्या गोहकांनी पाहिलं, काही भिल्लांनी पाहिलं, तर म्हटले हा तोच राजा आहे म्हटले की ज्याच्यामुळे आपल्या प्रभूला 14 वर्ष वनवास भोगावा लागलाय. आणि म्हणून सगळ्यांनी तलवारी काढल्या आणि तलवारी घेऊन भरतावरती मारण्याकरता जाणार. तेवढ्यामध्ये काही ज्येष्ठ मंडळींनी थांबवलं. अरे थांबा म्हटले, भरत सैना घेऊन निघालाय, पण नेमका कशा पद्धतीने चाललाय, त्याला रामाबरोबर लढायचं, युद्ध करायचं की भेटण्याकरता चाललाय, अगोदर परीक्षा घेऊ म्हटले. आणि म्हणून त्या भिल्लांनी काय केलं माहितीये, सर्व प्रकारचं अन्न घेतलं, सर्व प्रकारचं अन्न, फळं घेतले, कंदमुळे घेतले, आणि त्या आहारामध्ये मांस सुद्धा घेतलं. आणि त्यांनी ठरवलं, यदा कदाचित जर भरताने मांस खाल्लं जात असताना, तर समजायचं की भरताच्या मनामध्ये काहीतरी कपट आहे आणि तो रामचंद्रजीला मारण्याकरता निघालेला आहे. आणि यदा कदाचित जर फळं खाल्ले तर समजायचं की काहीतरी सात्विकता अंतकरणामध्ये. परीक्षा घेतली त्या भिल्ल लोकांनी भरताची. आणि म्हणून बघूयात, फळं जर खाल्ले तर समजायचं की भरतजी सात्विक आहेत आणि ते रामाला भेटण्याकरता निघालेत. आणि म्हणून काही भिल्ल लोकांनी ते अन्न घेतलं आणि भरताच्या समोर जाऊन उभे टाकले. भरताला सांगितलं, महाराज आम्ही काय सेवा करावी तुमची, तुमच्याकरता हे अन्न घेऊन आलो, तुम्ही त्याचा स्वीकार करा. ज्या वेळेला त्या अन्नाकडे दृष्टी गेल्याबरोबर भरताने सांगितलं, जोपर्यंत माझ्या प्रभूची मला भेट होत नाही तोपर्यंत मी पाण्याचा सुद्धा स्वीकार करणार नाही, अन्नाचा तर लांबच राहिला. आणि मग त्या भिल्ल लोकांना वाटलं की खरंच भरतजीचं काही विशेष प्रेम परमात्म्यावरती आहे. आणि म्हणून परमात्म्याला भेटण्याकरता भरतजी महाराज जात आहेत. ज्या वेळेला सगळ्या त्या भिल्ल लोकांना कळालं, राजा गोहकाला सुद्धा कळालं की भरत आलेला आहे आणि तो परमात्म्याला भेटण्याकरता सगळ्या अयोध्यावासियांना घेऊन निघालेला आहे. गोहकजी येत आहेत. ज्या वेळेला वशिष्ठ महामुनी भरताच्या जवळ आणून गोहकाला उभा करतात आणि सांगतात, भरता रामचंद्रजीचा भक्त आहे, गोहक आहे. महाराज रामचंद्रजीचा भक्त गोहक शब्द ऐकल्याने भरताने मिठी मारली आणि रडू लागले. माझे प्रभू इथं आले, तुमच्या बरोबर राहिले, प्रभूची तुम्हाला सेवा घडली आहे. आणि म्हणून प्रभूची आठवण काढून भरतजी महाराज रडू लागले. आणि त्यावेळेला गोहकाने भरतजीला त्या सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या. हे काय म्हटले, इथंच प्रभू झोपले होते म्हटले, त्या वडाचं दूध मी देवाला जटा बांधण्यासाठी आणून दिलं होतं. हे काय इथंच म्हटले प्रभू पाणी पिले प्रभूंनी, इथंच म्हटले भगवंताने जेवण केलं. त्या सगळ्या गोष्टी दाखवल्याच्या नंतर अजून भरताचं मन भरून येऊ लागलं आणि आतल्या आत भरत रडू लागले देवाची आठवण करून. अरे, ज्या मखमली गादीवरती माझ्या प्रभूला झोपण्याची सवय होती, माझ्यामुळे या दुष्ट पापी भरतामुळे मात्र माझ्या प्रभूला गवताच्या शेयेवरती काट्या कुट्याने वनामध्ये फिरावं लागतंय. आणि म्हणून प्रभूची आठवण करत रडत होते. सगळ्या भिल्ल लोकांनी त्या अयोध्येतल्या लोकांना फलहार दिला, त्यांची सगळी व्यवस्था केली. आणि दुसऱ्या दिवशी भरतजी महाराज निघाले जाण्याकरता. जात असताना पुन्हा गंगेच्या पलीकडे
केवटाला विनंती केली. त्याचं सुद्धा वर्णन करून सांगितलं की याने भगवंताला पहिलं तिरेला नेऊन सोडले. भरताने त्याला सुद्धा मिठी मारली. सगळ्या भगवत भक्तांच्या भेटी घेत 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 भरतजी महाराज वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये येतात. त्यांना नमस्कार करतायत आणि विचारतायत माझे प्रभू कुठे आहेत, माहिती होईल का मला. आणि मग वाल्मिकीजी सांगतात, भरत अरे काय प्रेम आहे तुझं प्रभूचं तुझ्यावरती. अरे इथं आले असताना सुद्धा सारखं त्यांच्या ओटावरती त्यांच्या तोंडामध्ये एकच नाव होतं, माझा भरत, माझा भरत. भरत फार जीवापाड प्रेम प्रभू तुझ्यावरती करतायत. वाल्मिकी ऋषींच्या मुखातला तो शब्द ऐकला आणि पुन्हा रडायला लागले. किती प्रेम आहे माझं प्रभूवरती. एवढा वाईट 14 वर्ष वनवास माझ्या आईने दिला तरी सुद्धा माझ्या देवाचं प्रेम माझ्यावरती अपार आहे. आठवण काढून सारखं रडत होते. विचारलं कुठं भेटतील प्रभू. सांगितलं इथून जवळच आहे चित्रकूट आणि त्या ठिकाणी नक्कीच प्रभूची तुला भेट होईल. जा भरत, तुझी वाट बघतायत प्रभू तिकडं. आणि म्हणून भरतजी महाराज आपल्या सगळ्या अयोध्यावासियांना घेऊन ज्या वेळेला निघाले त्यावेळेला त्या चित्रकूट पर्वतावरती भिल्ल लोकांना ते दृश्य दिसलं. ह्या संख्या येत असलेली सैनिक येत असलेले पाहिले. घाबरले आणि सगळ्यांनी सांगितलं अरे सावध म्हटले, कोणीतरी राजा आक्रमण करण्याकरता सैनिक घेऊन येतोय, सावध सावध सावध. सगळे भिल्ल लोक सावध झाले. आणि तेवढ्यामध्ये इकडे प्रभू रामचंद्रजीला त्या रात्री महाराज झोप आली नाही. विचित्र विचित्र स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये आपल्या 3ही माता पांढऱ्या वस्त्रामध्ये भगवंताला दिसल्या. कपाळावरती सौभाग्याचा अलंकार कुंकू त्या भगवंताला त्या स्वप्नामध्ये दिसलं नाही. आणि शंका निर्माण झाली की अयोध्येमध्ये काहीतरी विपरीत घडलं असावं. भरत नेमका आलाय की नाही माहिती नाही. राज्य गादी भरत चालवत असेल की नाही, भरताची भेट झाली नाही. म्हणून भगवंत सकाळी उठून सारखे रडत होते. आणि भगवंत सुद्धा अयोध्येची आठवण करून त्या चित्रकूट पर्वतावरती रडत असताना तेवढ्यामध्ये कोणीतरी येतोय आणि सांगतोय महाराज राजे देवा अहो कोणीतरी भरत नावाचा राजा चतुरंगीने सैना घेऊन इकडं चित्रकूट पर्वतावरती येतोय. त्यावेळेला भगवंताने ओळखलं की भरत शब्द ऐकला. आणि रामचंद्रजी लखनला सांगतात, लखन अरे मला रात्री स्वप्न पडलं आणि खरंच माझा भरत मला भेटण्याकरता येतोय. पण लक्ष्मणजी सांगतात प्रभू एवढं जर प्रेम तुमच्यावरती असतं तर भरत एकटा तुम्हाला भेटायला आला असता, सैनिक घेऊन त्याला याची काय गरज होती. नक्कीच देवा तुम्हाला तुमच्या बरोबर आपल्या बरोबर तो लढण्याकरता सैनिक घेऊन आलेला आहे. लक्ष्मणजींनी धनुष्याला बाण लावला आणि सांगितलं एका बाणाने भरत सगळ्या सैनिकाला नष्ट करतो देवा, फक्त आज्ञा द्या मला. देवाने सांगितलं अरे माझा भरत तसा नाहीये. माझ्या भरताचा स्वभाव फार वेगळा आहे लखन. माझा भरत कसा हे मला माहिती आहे. आणि म्हणून चालत 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 वशिष्ठ महामुनी बरोबर आहेत, सगळी अयोध्या नगरी बरोबर आहे. आणि परमात्मा एका शिळेवरती बसले होते. आणि तेवढ्यामध्ये ते अयोध्यावासी आलेले पाहिले आणि परमात्मा उठून पळत 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 भरतजी सुद्धा परमात्म्याला पाहिलं आणि भरतजी सुद्धा पळत पळत जातायत. आणि सज्जना हो माझ्या परमात्म्याला भरतजी कडकडून मिठी मारतायत, आलिंगन देत आहेत. आणि राम आणि भरताची भेट त्या चित्रकूट पर्वतावरती होते. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय, महाराज की जय, लखनलाल जी महाराज की जय, अयोध्या वासियों की जय. आणि सज्जना हो त्यावेळेला भरत आणि सगळ्या अयोध्यावासियांची भेट परमात्म्याची होते. आणि तो सगळा वार्तालाभ चित्रकूट पर्वतावरती भरतजी महाराज आणि परमात्म्याचा संवाद त्या ठिकाणी होतोय. आणि मग आपल्या आईकडे पाहिलं आणि परमात्म्याला ते जाणवलं. आणि परमात्मा आपल्या आईच्या चरणावरती लोटांगण घालून रडत होते. आईचा तो वेश पाहिला आणि विचारला आई काय अवस्था ही. कौशल्या सुमित्रा कैकेयी सुद्धा रडत होत्या. ज्या वेळेला भरता बरोबर भेटायला सगळे आले त्यावेळेला सर्वात अगोदर भगवंत कैकेयीला भेटले बरं का, कैकेयीला. आणि कैकेयीला भेटून गळ्यामध्ये मिठी बाळून परमात्मा रडत होते.
कैकेयीला सुद्धा पश्चाताप झाला होता, रामा मी चुकले, मला माफ कर. परमात्मा म्हणतात, आई आई तू जर नसतीस तर खऱ्या अर्थाने आज राम कोण या जगाला कळालं नसतं. आणि म्हणून तू नुसती आई नाहीस तर या सगळ्या जगाची जननी आहेस, रामायणाची जननी आहेस. रामाला जन्म देणारी कौशल्य जरी असली तरी रामायणाला जन्म देणारी तू कैकेयी आई आहेस. मला जन्म कौशल्याने दिला, पण रामायणाला जन्म कोणी दिला असेल तर तू दिलायस. आणि म्हणून माझ्या सख्या आईपेक्षा या जगाची जननी तू आहेस कैकेयी माता. राम कोण आहे हे आज जगाला तुझ्यामुळे कळतंय. तुझ्यामुळेच हजारो लाखो वर्ष तपश्चर्या करत असलेल्या संतांचं दर्शन मला आज घडतंय या वनामध्ये. आई म्हणून मी तुला नमस्कार करतो. परमात्मा कैकेयीला नमस्कार, सगळ्या आईला नमस्कार करतात. आणि विचारतायत बाबा कुठे आहेत आपले, बाबा कुठे आहेत शब्द काढला आणि सगळं त्या ठिकाणी वातावरण पुन्हा दुःखी झालं. राजा दशरथाची आठवण करून पुन्हा सगळे रडू लागले. रामचंद्रजी सुद्धा, भगवंत सुद्धा आपल्या पित्याच्या विरहामध्ये रडू लागले. कौशल्या वशिष्ठ मुनी सांगतायत, रामा महाराज गेले, पण रामा महाराज मात्र तुमच्या विरहामध्ये गेले. राम 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 राम. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मुखामध्ये फक्त तुमचंच नाव होतं रामा, फक्त तुमचं नाव होतं. आणि तुमच्या विरहामध्ये तुमचे वडील मरण पावले शब्द ऐकला आता. आणि आपल्या पित्याचं ते सगळं चरित्र ऐकून महाराज रामचंद्रजी सुद्धा आपल्या पित्याच्या विरहामध्ये रडत होते. आणि सगळा तिथं जमलेला समाज राजा दशरथजीची पुन्हा आठवण करून रडत होता. आणि सज्जना हो, सगळ्यांची भेट घेतली, सगळ्यांचं क्षेमकुशल परमात्म्याने विचारलं. वशिष्ठ महामुनीने देवाला समजून सांगितलं आणि पित्याचं दुःख परमात्मा विसरले. तोपर्यंत मिथिला नगरीतून जनक राजे सुद्धा आपल्या मुलीला सीतेला आणि परमात्म्याला भेटण्याकरता आपल्या सगळ्या सैनिकांबरोबर जवरून चित्रकूट पर्वतावरती येत आहेत. आणि तो सगळ्यांचा संवाद आणि त्या ठिकाणचं वर्णन गोस्वामी तुलसीदासजीने अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याचं वर्णन आपण उद्याच्या कथेमध्ये पाहूयात. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.